मुलांनो, तुम्ही जेवण करून या. मी तोपर्यंत पुढच्या तासाची तयारी करतो. हा, ठीक आहे. अरे राज, गेला नाहीस तू? काय गेला नाहीस रे? सगळे गेले तर तू कसं काय राहिलास पाठीमाग? ओ गुरुजी, मला डबाच नाही दिला म्हणून गेलो नाही मी. काय रे बा राजू, तू काय गेला नाहीस? डबा आणला नाहीस? डबाच नाही आणला. घरच्यानं दिलं नाही? एक मिनिट. हा माझा डबा, ठीक आहे. तुला काय खायचं ते खा, उरलेलं आणून ठेव. डबा घे, जेवण करून घे. बरं झालं गुरुजी, मला डबा दिला. लय भूक लागलेली. तुमचं उपकार कधीच नाही विसरणार. बिचाराला एक तरी भूक लागली, भुकेचे पोट उपकाराची भाषा करतो. त्याला काय करायचं उपकार? बाबू पाणी जरा घे, पाणी घ्या. बापू पुढा घ्या पाणी. बापू काय होते नेमकं? जरा पोटात दुखतंय का? काय होते? होय, बरं आपण जाऊया दवाखान्यात जरा वेळाने. गाडी घेऊन गेला ती हो, इथे गाडी आली की आपण जाऊया. हा, झोपा, आराम करा तुम्ही तोवर. हा, टेन्शन घेऊ नका. हा, ताप बी आलाय नका. झोप, गाडी आली की जाऊ आपण. हा, बापू मी रानात येतो, जाऊ ना मग जाऊ. बाबा माझ्याकडे मी लक्ष दे. हो हो, मला दवाखान्याची गरज आहे. बर बर बर, आलो लगेच. रानातलं काम झालं की मग आपण जाऊया. हा ठीक आहे, आराम करा तुम्ही. कुठं बसला हे करत, तिकडं बघितलं की इकडं आला. वर ए राजा, ए राजा काय करतोय रे तू? काय नाही, हे रानातले दगड रस्त्यावर टाकतोय. अरे मला बघितलं की खाली होता, खाल्लं वर आला. वर ते खाली मी दार देत होतो. दर दर होता का मान कोपरत होता? वर हा बा, बांध पोकारला येतो मी, गावात काढलं इकडं आलोय. राजा टकोर हलवच ना माझं, पुन्हा तसं करायचं ना. तुला आता सांगतो मी. हा, सारखाला का बांध कोपर, ही दगड उचल, ती दगड उचल. काय रे तुझं 10 वेळा लावले? अहो आबा, माझी मालच पडलंय, आतलं मोकळं राहतंय, मी कशाला बांध पोकरे. आता काय करतो इथं रोडवर माझ्या? हा, आबा राव, ही माझ्या रानात गेलेला रोड आहे की. तुला आता सांगतोय राजा, डोकं हलवू नको. माझं रान आहे, माझ्या बापाचं रान आहे, माझं रान आहे. ध्यान ठेवायचं. तुमचं हा, रान तेव्हा. सरकारी मोजणी आण आणि तुझं जिथं असेल ना तिथे घे. हा, मोजणी आणलेली मागल्या वेळेस तुम्ही नाही का माघारी पाठवली, आणि लागला वय आता दम द्यायला मला. माघार नाही पाठवली त्यांनी, बांध माझा इकडे दाखवला. मी कसं मान्य करीन? तू या रस्त्यावर सुद्धा यायचं नाही पुन्हा. मी तुला सांगतो मी. रीतसर बोलतोय, तुम्ही नका लय बोलू. नाही का तुम्ही इथलं? ए, तू कुणाला म्हणतो रे काय? ह्याचं तर बघतो तर ह्याचं लय वेळा झालं तुझं. 10 वेळा झालं. हा? तुला 10 वेळा जास्त सांगतोय मी तुला. 10 वेळा सांगणार नाही मी, हे ध्यान ठेव. कळलं का? हा. आपण रीत सेवन काय असेल ते बघू. ए, रीतीने मी तसलं सांगायचं नाही बरं का. आता तू डोकं हालू नको माझं. तुम्हाला जसं वागायचं तसं वागा. मी काय माझी इमानदारी सोडणार नाही. अरे इमानदारीचं कळलं ना मला. ही बाण कोपर, ती बाण कोपर. अहो, तुमच्याच वडिलांनी मला शिकवलंय. हा, हा. आता जास्त बोलू नको तू. हा, आणि डोक्यात जाऊ नको माझ्या. खडा करून पुरून टाकेन तुला. हे ध्यान ठेव. हा, नीट वागायचं. बर हा, चल. 10 वेळा सांगून मी ऐकत नाही. म्हणजे मी बोलत नाही म्हणून लय खपवून घेतो म्हणून ह्यांनी जास्त मला हे करायचं, दमदाटीत घ्यायचं. हा, हॅलो, नमस्कार आबा. नमस्कार, कोण? मी तुमच्या वडिलांचा म्हणजे बापू गुरुजींचा एक विद्यार्थी आहे. सध्या मी बीडीओ म्हणून कार्यरत आहे. धीरज खाडे नाव आहे माझं. तर आज गुरुपौर्णिमा आहे ना, त्यानिमित्त म्हटलं फोन करावं तुम्हाला. बापू गुरुजींना भेटायला यायचं होतं. ते आहेत का घरी? हो, आहेत की. चालेल चालेल, येतो मग, निघतोच. ओके, आहेत घरी? आहेत आहेत, जाऊयात. चला, भेटूयात बाकीच्या त्यांना. पण मित्रांना घेऊन जाऊ. हा, बाकीच्यांना तुम्ही फोन करा, निघूयात आपण. ठीक आहे, चला निघू. चल.
ऐक ना रोहित, बोल. आपली एक्सपोर्ट कंपनी हा. आहे काय, आपण डाळिंब एक्सपोर्ट करतो. पण काय विषय झाला गेल्या वेळेस, मार्केट जरा डाऊन झालं त्यामुळे आपला माल सगळा रिटर्न आला. होय. पेमेंटच आपल्याला भेटलं नाही. अरे असल्या गोष्टीसाठी, लिगल गोष्टीसाठी तर ऍडव्होकेट लागतो एक सोबत. हा का? मग काय? आपल्याला वकील बघावा लागल. अरे भेटला की वकील. कुठे वकील? मग मी काय आहे? काय बोलतोय? मग बरं आपण काय करू, तुला ती केस देऊ तुम्ही हा काय, मग ती आपण कोर्टात वगैरे सगळे हँडल करू. मी बघ तुझ्या केसाचं काय हरकत नाही. हा. केस देण्यात आलं ते आपला चिक्या हा शाळेत मागल्या बेंचवर बसायचे. हा लागा हाय असंच राहिलं लागा. तिला का सुधारलंच नाही, त्याला शाळा शिकायचं तर ती खेकड्याला जात बसलं. अरे कालच बाबा त्याची एक केस निस्तरून आलोय मी. हा का? मग काय सारखं जावं बघत हाय 2 आठवड्याला 2 आठवड्याला सारखंच भावाला का ही आली, भावाला का अशी केस, सारखं काय ना काय कुटबड्या करत ती बसते. कोटाना पहिल्यापासूनच किती कोटाना करणारा माणूस आहे. जाऊ दे आता काय, जाऊ त्याकडे बी जाऊ. आणि आज गुरुपौर्णिमा. हो गुरुपौर्णिमा आहे, आपण गुरुजींकडे जाऊ की. मग जाऊन येऊ ना लागा. आज का आपण एवढं मोठं आहे, एवढं काय मोठं आहे. गुरुजींमुळेच. गुरुजींमुळे माझी एक्सपोर्ट कंपनी आहे या. मग त्यांच्यामुळे आज मी एवढा मोठा वकील झालोय. माझी एक्सपोर्ट कंपनी जगात 1 नंबरला या. चल मग जाऊ त्याकडनं डायरेक्ट ह्यांच्याकडे जाऊ. मग मग आता काय करा, चिक्याला घ्यायला जायचं का? थांब जरा फोनच लावतो. लाव त्याला बरं फोन चिक्याला. कोणाचा फोन आला का? त्या वकिलाचा फोन आला का? हॅलो, बोले वकील आहे. आव काय का, अरे फोन उचलला ना तो वकील आहे का काय आईला. बरं यायची काय, अरे कुठं आहे? हाय चौकात आहे, चौकात. चौकात आहे काय? अरे आज गुरुपौर्णिमा आहे. हा मग आपल्या गुरुजींकडे जावं लागल. कुठले गुरुजी रे? आपले बाप्पू गुरुजी. हा बरी आहे, चौकात या मग. आलो थांब, चौकात आलो लगेच. हा ये. चल चौकात जाऊ, चल. घेऊन जाऊ चौकात. बरं झालं विशाल तो फोन केला, मी आता सरांकडेच निघालो होतो भेटायला. अरे तेच ना म्हणलं आज गुरुपौर्णिमा, जाऊ जरा सरांपाशी वगैरे भेटून यावं. नाही बरं झालं फोन केला. माझं पण तारामती केक शॉपचं काम चालू आहे, मी तिकडे गेलतो. तुझा फोन आला मग लक्षात आलं, माझ्या पण लक्षात नव्हतं. तू फोन केल्यामुळे माझ्या लक्षात आलं, म्हणलं बरं ठीक आहे आपण मग जाऊ. हा मग काय. आणि ते सरांना काय गिफ्ट वगैरे न्यायचं का काय? घेऊन जाताना गिफ्ट वगैरे काहीतरी आपण आपल्या दोघांच्या पसंतीने घेऊन जाऊ काहीतरी. आज जे पण आहे ते आपण सरांमुळेच आहे रे. हा नाही बरोबर आहे. अरे त्यो अक्षय ओळखतो का? हा अक्षय ओळखतो की. अरे लगा तो गावात लयच गुंडागिरी करतोय वाटतं. अरे काय बोलतो तू? अरे जी सरांपाशी शिकलेत ना हा ते सगळे म्हणजे नाही का एक वेगवेगळ्या हुद्द्यावर आहे ते. पण हात कस काय बिघडला काय म्हणाय? ती शाळेत पण नाही का ह्याची भांडणं कर त्याची भांडणं कर, तेवढं शाळेत आहे. खोड्या करायच्या. त्याला का त्या राजाला किती मारायचा ती माहिती आहे ना तुला? होय का? आता येईल की मला वाटतंय ती. मला वाटतं ती सरांच्याच गावातला आहे ना? हो सरांच्याच गावातला. हा बहुतेक येईल. येणार वाटतं सगळेजण. हा का? सरांना भेटायला. बरं चल जाऊ मग सरांना भेटू. चल ना जाऊ. त्या अक्षला आपण चिक्या म्हणायचो आहे का नाही रे? हा बरोबर लागा. बाप्पू, हो बाप्पू, बरं आहे का तब्येत? उठा. कसं वाटतंय तुम्हाला आता? वाटतंय का? हा का? अहो बाप्पू, तुमच्या विद्यार्थ्यांचा फोन आलता मला. तुम्हाला कोण यायचंय मला नाही सांगता यायचं, पण त्यांचा फोन आलता की बापूंना भेटायचंय सरांना, यायचे जरा वेळ. ते आता येत्यालाच. तुम्ही उठून इथं बसा व्यवस्थित. येते आहे ना, बरं वाटतंय ना? पण आता नीट बस. चला बरेच दिवस झालं गुरुजींची बी भेट नाही, आम्हाला बी भेटू. तो गुरुजींना पहिलं प्रायोरिटी गुरुजींना भेटायला. चला आलोय घरी आता. गुरुजींचं घर आलं. चिक्याला की खाली. अरे उतारलं गेला तुमच्या अगोदर मी. चल चला तिकडं चाला. 4-5 वर्षात मी आज आलोय गुरुजींना भेटायला. माझं बी तेच लागा. 12वी झाल्यावर आत्ताशी घालू मी बी गावात. अरे मी गावात असतो नाही ना गावात. अरे तुझा गावात असून उपयोग आहे का काय? अरे वकिला लय बोलायला लागला रे. हा हे काय सरांचं घर?
हा कोणतरी आलंय की भेटाय सर अरे भरपूर गाड्या आल्यात ना का. आणि आपल्या वर्गातले तर नाहीत ना. चल पाहू बरं. हे यारला का आपल्याच वर्गातली पोरं आहे ती सगळी. होईल का चल. आपल्या वर्गातली दिसते सगळी का विषयाला. बापू गुडघं बी दुखतात का तुमचं? बाबा आहेत का गुरुजी? आले हो या आले बाबा तुमचे विद्यार्थी. नमस्कार नमस्कार नमस्कार. गुरुजी पाया पडतो. गुरुजी ओळखलं का? नमस्ते. बस. मी चोपडे ग्रामसेवक झालोय आपल्याच आशीर्वादांनी. गुरुजी नमस्ते. मी तुमचा विद्यार्थी 5वीला तुम्ही मला शिकवायला होतात. धीरज. मी आता बीडीओ आहे. ओळखलं का? आणि गुरुजी मी तुमचा विद्यार्थी 5वी पासून 10वी पर्यंत मी तुमच्या पैसे शिकलोय. ऋतुराज चोपडे. हो का? आता मी ग्रामसेवक आहे. हो का? तुमचेच आशीर्वाद आहेत. हे आपल्या शाळेत होता का तुम्ही? हो आपल्या शाळेत. आम्ही गुरुजींच्या हातापासून शिकून गेलेलो. त्याच्यामुळे आज आम्ही इथे. त्यांच्यामुळेच आम्ही इथे. हा, हा, हा. अच्छा अच्छा. गुरुजी आहेत का? आहेत आहेत बघा हे बी आले तुमचे विद्यार्थी. नमस्ते गुरुजी. ओळखलं का गुरुजी मला? अजिंक्य. घ्या हो तिथे खर्च. अहो तुमचा लाडका विद्यार्थी मी अजिंक्य. गुरुजी कसे आहे तब्येत आता? ओळखलं का मला तरी? अहो रोहित मी 6वीत पहिली बेंच. आम्ही गुरुजी ठीक आहे. ओळखलं का मला? ओळखलं तुला कसं विसरलं मी? आहे ना व्यवस्थित तब्येत वगैरे? नाही रे. बसे बसेत. आता काय चिकू बरा आहेस? आहे बरं सर. आता तरी सुधारलास का नाही तसाच आहेस? हे आता चाललंय सुधारायचं जरा. आई बरा आहे नका. कशाचं बापू हे असाच आहे गाडी बरोबर येतोय का? हे काय असा सुधारायचं चाललाय? काय उपयोग नाही त्याला. आता काय करतो बाबा तू? हायकोर्टात वकील आहे गुरुजी आता तुमच्याच आशीर्वादाने झाले. काय कोर्टात आहेस? बरं आहे ना? हा. बर आणि तू रे काय करतोस? आपली गुरुजी एक्सपोर्ट कंपनी आहे. हो का? हा डाळिंब द्राक्षे चिकू वगैरे आपण एक्सपोर्ट करतो, बाहेरच्या देशात पाठवतो. तुमच्या आशीर्वादानं सगळं व्यवस्थित चाललंय बघा. अरे माझा कसला आशीर्वाद रे. देवाच्या कृपेनं तुमच्या कृपेनं तुम्ही मोठं झालायसा. देवाच्या आमचा बी सरपंच झाला गावचा. मग त्यांच्या कर्तृत्वाने ते मोठे झाले. आशीर्वाद द्या. गुरुजी नमस्कार. आशीर्वाद द्या. मी ओळखलो नाही तुम्हाला. अहो सर मी नाही का 7वीतला अमोल वरती बसायचं बघा. घोड्या करत होता तू. हा. बरोबर. आता काय करतो बाबा? माझा केक शॉपचा व्यवसाय आहे सर. हो का? हा बर. आपल्या महाराष्ट्रामध्ये 20 शाखा झालेल्या आहेत आता. हो का? हा. हा. बर. विशालचा फोन आला म्हणला आज गुरुपौर्णिमा आहे. हो का? सरांकडे जायचं म्हणला गुरुजींकडे. हो, हो, बरोबर. म्हणलं आपण जाऊ मग बारामतीत आलो तर म्हणलं जाऊ सरांकडे. तू म्हणला मग कोण आला म्हणला तू तुझ्या बरोबर? विशाल नाही का विशाल आपला माझ्या बरोबर असायचा बघा. हा 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 आलाय का? हा, ठीक आहे, हो तिथं का? बसला. हो का? आता काय करतो विशाल? आता कपड्याचं शोरूम आहे आपलं सर मोठं. हो का? तुझा हा. पण शोरूम. हो का? हा तर तब्येत कशी आहे सर तुमची? काय तब्येत आता देवाच्या कृपेनं असंच होत. आता वय झालं उताराला. हा आता वयाप्रमाणे. बाबा तुम्ही सगळ्यांनी भेटायला आलात मला लई बरं वाटलं. कारण आज गुरुपौर्णिमा मी सुद्धा विसरून बसलो होतो. तुमच्यामुळं माझी जागृती झाली. तुम्ही सगळे मोठे झाला. राजू हे कवालास? बापू आत्ताच आलोय मी. तुम्ही बोलवलं काय याला? नाही रे तो स्वतः आलाय भेटायला मला. इथंच बसतो मी पायात. तुमच्या पायापाशीच बसतो. गुरुजी तुम्ही जे शिकवलं का नाही त्यात मी लय समाधानी आहे बघा. तुम्ही मला इमानदारी शिकवली आणि पैशापेक्षा माणूस मोठा नसतो. गुरुजी
पण ही गोष्ट तुमच्या घरात नाही बघा. काही शिकवा आला काय माझं घरात इथं? राहू दे रे बाबा, राहू दे. आपल्याला भेटायला आलाय तू. बरं गुरुजी, तुमची तब्येत कशी काय, बरी आहे ना? बापू 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 सकाळी त्यांची तब्येत बिघडली होती, तर बघू आता मी डॉक्टरला भेटू, मग बघू काय असेल. डॉक्टर आहेत का? डॉक्टर काय झालंय? जरा इमर्जन्सी आहे. कसली इमर्जन्सी? आमची बापू एवढा गोंधळ करू नका. हॉस्पिटल आहे हे. बाकीच्या पेशंटला त्रास होते तुमच्यामुळे. काय झाले? कोण पेशंट आहे? आमच्या बापूला चक्कर आली. 1-2 मिनिटं इथं बसा. मी सरांची परमिशन घेते. त्यांची मीटिंग चालू बघा, आहे. बघा. परमिशन घेऊन कन्फर्म करू. लवकर बघा, लवकर. 1-2 मिनिटं शांत. गोंधळ नको अजिबात. हो चालतंय. अचानक कसं काय गुरुजींना चक्कर आली? दादा बापूची तब्येत बिघडली होती, त्यांना म्हणलं होतं मी जाऊ आपण दवाखान्यात, पण तुम्ही लोक आल्यामुळे ते थांबलं आणि तुम्ही लोक आल्यामुळे ते जास्तच हे झालं. एक पेशंट होते सर, आबा चव्हाण म्हणून. तर इमर्जन्सी असं सांगतात ते. आणि सर एक रिक्वेस्ट होती, मला पण आज इमर्जन्सी, सो मी पण. कस्टमर इमर्जन्सी, तुम्ही इमर्जन्सी. सॉरी सर, थोडी घरी इमर्जन्सी आज. डिलिव्हरी आलेत का? हो आलेत. एक 10 मिनिटं झाला. ठीक आहे, पेशंटला पाठवून द्या. ओके ओके थँक्यू. गुरुजींना काय होणार? डॉक्टर लवकर ओळखा नाही. डॉक्टर पण डॉक्टर हो डॉक्टर. काय झालं? ठीक आहे, सरांची परमिशन घेतली आहे. तुम्ही आतमध्ये जा आणि जास्त गोंधळ करू नका. ओके ठीक आहे. डॉक्टर अरे हो बापू चक्कर येऊन पडले. कुठला आता गोष्टी? हो काय विषय? काय नाही, सकाळ त्यांची तब्येतच बिघडली होती. अचानक पोरं त्यांना भेटायला आले, ते अचानक चक्कर येऊन पडले. कधी झालं हे? आताच झालं बघा, मागाशी. काय चक्कर आली का? हो दिसताना तर सगळं नॉर्मल दिसतं का बाबा? हा मला थोडं इंटरव्ह्यू चेकअप करावं लागेल. काय अजून त्रास सांगितलं होतं का त्यांनी? म्हणजे पोटात दुखत होतं म्हणजे ना. होय का? हा इकडल्या बाजूला पोटात होतं या साईड. बरं. आपण थोडं काय करू, इंटरव्ह्यू चेकअप करूया चालतंय. आणि त्याच्यानंतरच मी बोलतो तुमच्या बरोबर. ठीक आहे. हे सर्व ते विद्यार्थी आहेत ना? हा सगळे आज गुरुपौर्णिमा होती, त्यांना भेटायला आलते ही. हा. मी त्यांना अगोदर तुमच्याकडून घ्यायला होतो, पण ही पोर आल्यामुळे मी उशीर झाला मला यायला. बरोबर. नाही, असं खूप आदर्श असे शिक्षक आहेत ते, आणि आदर्श शिक्षकांना एवढी लोक भेटायला मला पण आनंद होतोय. पण आपण एकदा इंटरव्ह्यू चेकअप करू, नंतर त्याच्यावरती निर्णय घेऊ. चालतं. ओके सर. थँक्यू. हा बोला ना. आबा, तुमच्यापासून कुठलीही गोष्ट लपून आहे, म्हणून तुम्हाला आता सांगून ठेवतो की त्यांना थोडासा किडनीचा त्रास आहे. बर पण त्या बाबतीत जर थोडीशी खबरदारी घेतली, त्यांना वेळेवर आहार दिला, पाण्याची जे काही ते पितात त्याचं प्रमाण, त्याच्यानंतर कुठलं पाणी पितात, तर हे थोडस बघा. पण आज त्यांना आपल्याला एक रक्ताची बाटली चढवावी लागेल. तर चालतंय. मी तुम्हाला एक चिठ्ठी देतो, तर
त्याची तिथून बघा मार्केटमध्ये मला ते मिळेल आणि मग तिथून तुम्ही आपण पुढची प्रोसेस चालू करू. सर माझं काय केलं आबा तसं नसतं, त्याचा एक ठराविक रक्तगट असतो, त्यांचा आहे O पॉझिटिव्ह. तुझं कोणता आहे? AB माझा हा मग तेच आपल्याला असं भावनिक दृष्ट्या निर्णय नाही घेता येत. ते रक्तगट मॅच व्हावा लागतो. जर तो रक्तगट मॅच झाला तर मग त्या पेशंटला त्याचा फायदा असतो. अहो त्यांचे लय विद्यार्थी आहे सोबत, त्यांची वाट बघितली मी बघतो ना त्यांच्याकडे ऐका एक जण तरी का गुरु पौर्णिमेच्या उद्देशाने आले तर करू शकतात नाही का? हो 100 नाही मी बघतो लगेच बघतो सर. चालेल. तर एक चिठ्ठी घ्या आणि प्लस आणखी ते एक रक्तगट तुम्ही म्हणता येतात ना का? हाय ते त्यांचे विद्यार्थी लय आले त्यांना भेटायला तरी चालत नाही त्यांना काळजी माझ्या वडिलांची त्यामुळे चक्कर आल्यामुळे ते आले ते बिचारे देणार 100% देणार. अहो एक काय 2-3 बाटल्या देतात पोर चालते सर बघतो लगेच बघतो. काय डॉक्टर म्हणले नॉर्मल त्यांना रक्ताची गरज आहे. ओ पॉझिटिव्ह आहे त्यांचं रक्त आणि माझं आहे AB आहे त्यामुळे मला माझं काय जुळत नाही. तुमच्यातलं कोणाचं O पॉझिटिव्ह असलं तर रक्त द्यायचं लगेच बरं होत्या बाबा. कोणाला बघा बरं ठीक आहे. मी दिलं असतं राव पण माझं पण बी पॉझिटिव्ह आबा रक्तगट आहे. होय माझं पण बी पॉझिटिव्ह आहे. आणि पाठीकडच्या मेंदूचं तुम्ही दिलं आता कुठं आहे माझ्याकडे. असा विषय म्हणजे त्यांना O पॉझिटिव्हच लागणार ना आता ऐका ना. माझं बी पॉझिटिव्ह नाही तर मीच दिला असतो. तुझं बाबा माझा आहे बरं का हो राव मला डॉक्टर म्हणला तुला आधीच रक्त कमी मी दिलं असतं ना. बाहेर आपण उपलब्ध केला असता आबा पण नाही ना होय नाही ना मी आता फोन केला तर कोण बाहेर नाही जात आपल्यातच कोणाच केलं तर लगेच बरं होतं ना. विशालचा आहे पण विशाललाच रक्त कमी असल्यामुळे आता त्याला त्याचा आजार आहे त्यामुळे काय विषय नाही. आबा आम्हाला जरा काम आहे तुमचं आहे दवाखान्यात काम आम्ही येतो मग हा बघा मला पण फोन येतोय भरपूर आपण जाऊ विशाल. माझं आहे पण कुठं कुठं आपण त्या गुरुजींची काळजी फोन करा. चला चला बघू आपण काम. केला का राजा राजा तर देऊन ग बस मी टेन्शन मध्ये आहे. मला एक तर रक्ताची गरज आहे तू काय डोकं आणून माझं ऐका की अरे तुला सांगितलं कळतं का राजा तू कशाला आला रे बिना का माझं बघू मला टेन्शन द्यायला. जा बरं तू घरी तर मीच जातो मग तू बस. चव्हाण पेशंट नाहीत का? हो आबांचे पेशंट. आबा सरपंच त्यांनी मला पाठवले. कशासाठी अहो, ते रक्त नाही का द्यायचं. तुम्हाला पाठवलंय का? हो. तुमचं काय नाव आहे? माझं नाव राजू. बर मी आबाला फोन लावून नाही ऐका की तिघे औषध आणायला गेल्या. हो मी दिली ती चिठ्ठी. मला म्हणले बिनधास्त जा डॉक्टर तुझं रक्त घेतील. माझं O पॉझिटिव्हच आहे. पॉझिटिव्ह आहे का? बर आता त्यांना आपण सध्या लगेच रक्त चढवू तेव्हा त्यांची तब्येत थोडी स्थिर होईल तर आणखी खालावत जाईल. तुम्ही काय करा पाठीमागे सिस्टर्स आहेत ना त्यांच्याकडे जावा तिथं बेडवरती तुमची रक्त काढण्याची सोय केली जाईल. होय मी रक्त दिल्यावर गुरुजी बरं होतील ना माझी? हो होतील ना राजू काय काळजी करू नको. डॉक्टर काही नाही तीच कुठं पाठीमाग लागलाय. आपण आलतो कशासाठी भेटायला होतो भेटलो आता कसं काय करायचं बघा. माझं तर काय रक्त नाही मी काही देऊ शकत नाही. मी दिलं असतं मला इथे चक्कर त्यामुळे माझं पण नाही करू शकत. हाय पॉझिटिव्ह पण तरी पण नाही देता येत. अजिंक्यचा होता माझ्यासोबत त्यांनी बी हाणलं ते बी नाही म्हणलं तर काय आपण बोलू शकत नाही ना त्याचं आहे मग आधी बोलू शकत नाही कोणाचं. ठीक आहे चला असू द्या जाऊ द्या. नमस्कार 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 नमस्कार. ते तुम्ही दिलेले चिठ्ठीचं औषध तुमच्या नर्स पैसे दिलेत ना? हा दिले का? पण डॉक्टर साहेब काय झाले रक्ताचं काय कुठं जमा नाही राहू प्लीज तेवढं काय तर तुम्ही करा राहू प्लीज. कुठं त्यांचं ती पोरं बी आलते त्यांची त्यांच्याकडे O पॉझिटिव्ह नाही. नाही पण आता तुम्ही एवढी का काळजी करताय त्या संदर्भातली? का सर
त्याच पोरांमधला एक मुलगा आलता माझ्याकडे आणि मला बोलला की मला आबांनी सांगितलं आणि मला रक्त द्यायला लावलंय म्हणून असं. रक्त द्यायला? हो. कोण हो? काय बरं नाव त्यांनी मला सांगितलं. राजू. राजू नावाचं कोण होतं का तुमच्या? राजा? हो असंच काहीतरी. मला बोलला की मला आबांनी पाठवले आतमध्ये आणि रक्त आम्ही भरलं पेशंट मध्ये. भरलं? पेशंट पण ओके. ओके. हो. चला मला एक फायनल त्यांच्या बरोबर चेकअप करायचंय. मी चेक करतो आणि डिस्चार्ज देतो. ती मगाशी मी पण बोलून होतो पण एकदा तुमच्या समोर एकदा चेकअप फायनल करून डिस्चार्ज करून टाकूया. राजाने रक्त दिलं? चल. राजाने रक्त दिलं? चला आबा. नमस्कार. नमस्कार. कशी काय तब्येत आहे? बर बर बर. मग तब्येत कशी आहे? एकदम बरं आहे बाळ. एकदम बरं आहे बाळ. एकदम बरं आहे. मला थोडस फायनल इन्स्पेक्ट करून घ्या. ओके. जीभ बाहेर काढा थोडी. ओके. बरं झालं ते तुमच्या मित्रांनी रक्त दिलं वेळेत, नाहीतर थोडीशी क्रिटिकल कंडिशन होत होती. देवासारखा धावून आलो तो. आणि चांगले विद्यार्थी आहेत बरं का सर तुमचे. अगदी तो देवदूतासारखा तुमच्यासाठी धावून आला तर. लहानपणीचे जे संस्कार दिलं त्या संस्काराचा त्यानं फार उपयोग केला. बापू माझ्याकडून चुकलं बरं का, मला माफ करा. कारण की मी राजाला लय गैरसमज झाला माझा. मी लय त्याला बेकार बोललो, लय त्याला छेडलं मी. खरंच माझ्याकडून लय चुकलो, मला माफ करा. माझी खरी गुरुदक्षिणा दिला रे बाळा त्यानं. करत दिलं. एवढे मोठे तुमचे विद्यार्थी झाले, कोण आमक झालं फलन झालं, पण काही उपयोग नाही झाला. तो माणूस होता प्रामाणिक. कुठे राजा? कुठे? हा इथंच बसलाय. बाहेरच्या बाजूला बसलाय. राजा घेतो. राजा इकडे. गुरुजी बरं आहे. हे बाळा तुझ्यामुळे वाचलो रे मी. नाही नाही असू दे. आमच्या माझ्या बाळाचं काय चुकलं असेल तर क्षमा कर. तुम्ही माझ्यावर खरंच रागवत होता पण ऐका ना 2 मिनिट. हे गुरुजी माझे आदर्श आहेत आणि मला आज हे देणं कर्तव्य होतं. कारण आज गुरुपौर्णिमा, काहीतरी मला दक्षिणा देणं होतं म्हणून मी गुरुदक्षिणा दिली. राजा मला माफ कर. खरं आज मला शब्द नाही तुला बोलायला. नाही नाही खरंच आज शब्द नाहीत रे. नाही नाही नाही. आज गुरुजी नका रडू तुम्ही. नका रडू. नाही नाही माझं कर्तव्य होतं ते मी केलेलं आहे. नाही तुला लय बेकार बोललो मी, लय तुझं हे केलं. माझ्या मुलाला माफ कर रे. नाही चुकलो, माफ कर मला तू. नाही आबा नाही ना. माफ करायचं का? तुम्ही बी माझंच आहे, गुरुजी बी माझंच आहे. खरंच आज तू लय मोठं काम केलं. आज माझे पैसे नाही कामाला आला, पण तू कामाला आला. आज मी तुला लय टाळत होतो, जिजळत होतो, तुला बोललो, शिव्या दिल्या, पण खरंच आज बापाचा माझा जीव वाचवला. खरंच मला माफ कर. राजा माझा दुसरा मुलगा सारखं झाला रे बाबा. तुझा धाकटा भाऊ शोभतोय तुझा धाकटा भाऊ. खरंच चुकलं, मला माफ कर. राहत्या नाही